मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। भाजपच्या लोकांना धमक्या देऊन पक्षात घेण्याचे प्रकार वाढले। नितेश राणे यांचे शिंदेंच्या शिवसेनेवर आरोप। कोकणामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी युती करणार नाही, राणेंचं वक्तव्य। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शिवसेना ही मोठी, शिवसेना देखील 1 नंबरला आहे। कमी जागा का मागायच्या, कोकणासाठी आपण 100% तयारी करू, उदय सामंतांचं वक्तव्य। इतके मातब्बर असाल तर एकटे लढा, उदय सामंतांच्या वक्तव्यावर नितेश राणे यांचं आव्हान। सुनील बागुल, मामा राजवाडे यांचा आज भाजपमध्ये प्रवेश। नाशिकमध्ये गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश होणार। लाडकी बहीण योजनेचे काही पुरुषांनी देखील फॉर्म भरले, ते फॉर्म कसे भरले, कॉन्ट्रॅक्ट कुणाकडे, एसआयटी ईडीकडून चौकशी करा, सुप्रिया सुळेंची मागणी। काही टग्यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला। 14,000 पुरुषांनी लाडकी बहिणी योजनेचा लाभ घेतल्याच्या चर्चांनंतर हसन मुश्रीफ यांचं वक्तव्य। पंतप्रधान मोदी विष्णूचे 11वे अवतार, कौतुक करताना राज पुरोहित यांच्याकडून मोदींचा देवासोबत तुलना, तर मोदींनी ट्रम्प यांना फोन गेल्या 3 महिन्यांपासून उचलला नसल्याचाही दावा। मी मुख्यमंत्री झाल्यास प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 ऐवजी 1 लाख अनुदान देणार, हसन मुश्रीफांचं वक्तव्य। सरकारी व्यवस्था बिनकामाची, महापालिका एनआयटीच्या भरवशावर काहीच कामं होत नाही, नितीन गडकरींचा घरचा आहे, राजकारणामध्ये फुकट्यांचा बाजार असल्याची टीका। मी विधिमंडळाच्या कामकाजामध्ये कुठलाही अडथळा आणला नाही, उपमुख्यमंत्री शिंदेंवरील गाण्यानंतर हक्कभंग समितीच्या नोटीसला कुणाल कामराचं उत्तर। मातोश्रीवर केक कापत उद्धव ठाकरेंचा वाढदिवस साजरा, आदित्य ठाकरे, अनिल परब यांच्यासह शिवसैनिक उपस्थित। वाढदिवसानिमित्त मातोश्रीवर फुलांची सजावट। लोकसभेमध्ये उद्यापासून ऑपरेशन सिंदूरवर विशेष चर्चा, तर राज्यसभेत मंगळवारी चर्चा होणार। समुद्रात दुबे दुबे कर मारेंगे अशा आशयाचं टी-शर्ट घालत निशिकांत दुबेंना संदीप देशपांडे यांनी डिवचलं। मालदीव हिंदुस्थानचा खरा मित्र, मालदीवला 4,850 कोटींचं कर्ज देणार, पंतप्रधान मोदींची घोषणा। मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर जवळपास 20 ते 25 वाहनं एकमेकांना धडकली, एका महिलेचा मृत्यू तर 21 जण जखमी। उतारावर ब्रेक फेल झाल्यानं कंटेनरची वाहनांना धडक। मध्य पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक, कोपर आणि ठाकुर्ली स्थानकात लोकल थांबणार नाही, तर हार्बर मार्गावर पनवेल वाशी दरम्यान ब्लॉक असणार। धोम धरणामधून 7,000 क्युसेकनं कृष्णा नदीमध्ये पाण्याचा विसर्ग, वाईच्या महागणपती मंदिरात देखील पाणी शिरलं। कृष्णा नदी लगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा। धाराशिवमध्ये 2 दिवसाच्या पावसानं नदी नाले तुडुंब, तेरणा नदीला देखील पूर, जिल्ह्यातील महत्त्वाचे प्रकल्प देखील ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर। जळगावच्या चाळीसगावला पावसानं झोडपलं, अनेक भागामध्ये पाणी साचलं, डोंगरी नदीला पूर। प्राचीन चंडिका देवीच्या दर्शनासाठी गेलेल्या तरुणांनी स्टंटबाजी करत पुरातून प्रवास केला। राज्यभरातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस, हिंगोली, नांदेड, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगरला पावसाचा रेड अलर्ट, तर पालघर, गोंदियामध्ये शाळांना सुट्टी। डेन्व्हर विमानतळावर अमेरिकन एअरलाइन्सच्या विमानाचा लँडिंग गिअरला आग, वेळीच प्रवाशांना विमानाच्या बाहेर काढल्यानं मोठा अनर्थ टळला। एशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान भिडणार, 14 सप्टेंबरला सामना। एशिया कप सामन्याच्या वेळापत्रकाची घोषणा। मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।